हे विचारणार. कारण एक पाहतो मी, जे आम्ही सातत्याने बोलत आलेलो आहोत की भाजप आणि भाजपच्या माध्यमातून सगळे इन्स्टिट्यूशन्स जे काही कारभार त्यांना करायला लावत आहे भाजप, मग इलेक्शन कमिशन असो, ईडी, आयटी, सीबीआय असो, विरोधकांची फक्त बदनामी करायची, डाग लावायचे त्यांच्यावर आणि निवडणुकीपुरतं ह्या एजन्सींचा वापर करून घ्यायचा, हे आज सत्य कोर्टाने देखील लोकांसमोर आणलेलं आहे. जर आज हे खरं नसतं तर अरविंद केजरीवाल जे काही आरोप केले होते भाजपने आणि जे कोणी केले होते त्यांनी त्यांच्यावर ज्या धाडी पडल्या होत्या ते सत्य म्हणून बाहेर आलं असतं. पण सत्यमेव जयते, आज ह्याचा खरोखर विजय झालेला आहे आणि अरविंद केजरीवालनी लढा दिला, डगमगले नाहीत, घाबरले नाहीत, लढा देऊन आज जिंकून आलेत. मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि हेच तुम्हाला पाहायला मिळेल जसं ममता दिदी तिथे लढतायत. तामिळनाडूमध्ये काहीतरी आता काल मी परवाकडे वाचलं की ईडीचं तिथे आता काहीतरी सुरू झालंय. भाजप, ईडी, आयटी, सीबीआय हे स्वतःच्या स्वार्थासाठी करतं वापर आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थाची जेव्हा पोळी भाजून होते तेव्हा मग पुढे निघतं. पण लोकांची याच्यात बदनामी होते. हा, ज्यांच्यावर खरे काही चांगले आरोप असतील ते भाजपमध्ये जातात आणि मोठी पदं घेतात. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी सीबीआय चौकशी जो अधिकारी आहे त्याची चौकशी करण्याचे आदेश. मला वाटतं ह्याच्यात ज्यांनी त्यांच्यावर आरोप लावले त्यांनी आता जाहीरपणे माफी मागावी, किंबहुना नाही तर त्यांना जेलमध्ये टाकलं.